दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सत्कार सोहळा तसेच उल्वे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सायंकाळी रामशेठ ठाकूर मैदानावर पार पडला। या सोहळ्यापूर्वी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत शुभेच्छा दिल्या। या सोहळ्याला वनमंत्री गणेश नाईक, बेलापूरचे आमदार मंदाताई म्हात्रे, मावळचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री अदिती तटकरे, आमदार विक्रांत पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते। त्यांचा सापत्निक सत्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पनवेल उरणमधील हजारो चाहते उपस्थित होते। आजचा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नाहीये, हा सत्कार एका सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं याचा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे त्याचा सत्कार आपण सगळे लोक मिळून करतो आहोत। आत्ताच आपण बघितलं रामशेठ ठाकूरांचं जे आयुष्य आहे, छोट्याशा गावामध्ये जन्माला आल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याकरता त्यांनी केलेली मेहनत, आणि एवढंच नाही तर एकीकडे स्वतःचा व्यवसाय तर सुरू होताच, पण त्यासोबत स्वर्गीय दिबा पाटलांसोबत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे रामशेठ ठाकूर त्या ठिकाणी भूमिका निभावत होते, एक एक प्रश्न भूमिपुत्रांचा आपल्याला माहिती आहे 80च्या दशकामध्ये फार काही कायदे नव्हते, कुणाची जमीन उचलली की घेऊन टाकायची, त्याच्यावर सरकारने नाव लावून टाकायचं, त्यांना काही मिळालं ठीक, नाही मिळालं तर ठीक, तुम्ही लढत राहा, अशा पद्धतीच्या या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिबा पाटलांच्या नेतृत्वामध्ये भूमिपुत्रांचा जो लढा झाला त्यात अतिशय प्रमुख भूमिका ही रामशेठ ठाकूर यांनी निभावली, आणि टप्प्याटप्प्यानं प्रत्येक आंदोलनामध्ये भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळत गेले, जमिनी मिळाल्या, 12.5% निर्णय झाला, घरांचा निर्णय झाला, नोकऱ्यांचा निर्णय झाला, व्यवसायाचा निर्णय झाला, अशा वेगवेगळ्या गोष्टी या सातत्याने संघर्षाची एक फार मोठी गाथा ही रामशेठ ठाकूरांची आहे। आणि म्हणूनच भूमिपुत्रांनी त्यांना थेट लोकसभेमध्येच पाठवून दिलं। हा असा नेता होता की डायरेक्ट लोकसभेपर्यंत पोहोचला, आणि दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिग्गजांना त्या ठिकाणी पराभूत करण्याचं काम हे रामशेठ ठाकूर यांनी केलं। आणि त्यानंतर हे देखील राजकारणामध्ये खूप कमी पाहायला मिळतं, पण रामशेठ ठाकूर असा व्यक्ती होता ज्यांनी 51व्या 52व्या वर्षी घोषित करून टाकलं की आता मला राजकारणात राहायचं नाही, मी राजकारणात राहायचं नाही म्हणजे मी निवडणूक लढणार नाही। खरं म्हणजे अनेक निवडणुका ते जिंकू शकले असते, पण त्यांनी निर्धार केला, निर्णय केला, आणि निर्णय केल्यानंतर मागे वळून बघितलं नाही, आणि सातत्याने समाजकार्य ते करत राहिले। आज हा रायगड जिल्ह्यातला जो नवा मुंबईचा सगळा भाग आहे, या भागाच्या विकासामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे निश्चितपणे आता तर पुढच्या काळामध्ये आपलं सरकार मुंबईपेक्षा सुंदर मुंबई ही या रायगड जिल्ह्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये करणार आहे। खरी पुढची मुंबई इथेच होणार आहे। मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं ग्रोथ इंजिन हे असणार आहे। आता देशामध्ये सर्वात जास्त डेटा सेंटर असतील, सर्वात जास्त टेक्नॉलॉजी असेल, सर्वात जास्त जॉब्स असतील, सगळ्या गोष्टी याच ठिकाणी तयार होणार आहेत। पण जेव्हा जेव्हा या क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये ठळकपणे जी नावं लिहिली जातील त्यातलं एक नाव हे रामशेठ ठाकूरांचं असेल। महेशजींनी उल्लेख केला, ही गोष्ट खरी आहे, जर रामशेठ ठाकूरांची मदत मिळाली नसती तर हे नवी मुंबईचं एअरपोर्ट आम्हाला करता आलं नसतं। मी ज्यावेळी याचं काम हातामध्ये घेतलं, आपल्याला माहितीये 20-25 वर्ष भिजत घोंगडं होतं, हातात घेतलं, वेळ पूर्ण करायचं, आणि त्यावेळी आमच्या मदतीला रामशेठ ठाकूर धावून आले। त्यांनी संघर्षाने नाही तर सामंजस्याने समोरासमोर बसून
भूमिपुत्रांचेही प्रश्न सोडवून घेतले आणि आम्हाला जमीन देखील त्या ठिकाणी मिळवून दिली. आणि म्हणून आज हे जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे, जे एअरपोर्ट 2030 साली भारतातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट असेल आणि त्याच्या पुढे जगातल्या पहिल्या 10 एअरपोर्ट मध्ये जे येणार आहे, अशा प्रकारचं एअरपोर्ट आपण पूर्ण करू शकलो. त्यांच्यासारखा नेतृत्व गुण असलेला व्यक्ती या ठिकाणी होता. म्हणून आणि मला आज उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे की रामशेठ ठाकूरांचं हे जे सगळं समाजकार्य आहे, अनेकांना शिक्षणाकरता मदत असेल, अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं व्यवसायात मदत असेल, जसं मगाशी सांगितलं आगरी कोळी महोत्सव असो, मराठी दिवाळी अंकाचा विशेषांक असो, त्याचा महोत्सव असो, सगळ्या गोष्टीच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहतात. आणि आज याही गोष्टीचा मला आनंद आहे की त्यांचा वारसा अतिशय मजबूतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय खंबीरपणे आमचे आमदार प्रशांत शेठ या ठिकाणी चालवून राहिलेले आहेत. अतिशय शांत, धीर, गंभीर, कामास काम ठेवणारे, पण सर्वसामान्यांकरता झटणारे, ज्यांनी खऱ्या अर्थानं या पनवेलकरांचा टोलचा प्रश्न सोडवून त्या ठिकाणी एक नेता कसं सरकारला वाकवू शकतो हे आपल्याला मागच्या काळामध्ये दाखवलं. मला असं वाटतं की निश्चितपणे रामशेठ ठाकूरांचा जरी त्यांनी राजकारणातनं त्या ठिकाणी निवडणुकीतनं संन्यास घेतला असला तरी राजकारणामध्ये तुमचा वारसा अतिशय समर्थपणे तुमची मुलं चालवतायत, ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे. रामशेठ त्यांचं 1 कोटी, रामशेठने पहिले पण 1 कोटी दिलेलेच आहे. म्हणजे त्यांनी असला करण्याचा अवतार तर मी दुसरा कुठंच बघितलेला नाहीये. म्हणजे खरंच दिलदारपणा. पैसे तर सगळेच कमवतात, वर तर 1 रुपया कोणी घेऊन जात नाही. अरे पण द्यायची दानत असावी लागते, ती दानत त्या माणसामध्ये. म्हणून मी त्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. रामशेठ म्हणजे दादा आज आपल्यात नाहीत, त्यांचा माझा तसा जास्त परिचय पण नाही. म्हणजे मी एक ठराविक वेळा रयतच्या मिटिंगला 9 मेला वगैरे भेटणारा आणि जास्त तसंही नव्हतं. पण माझी नोंद ही आमच्या मान्यवरांनी जी घेतलेली दिसते, ह्याचा मला अतिशय मन भरून येते की आयुष्यात जीवनात मी जे काही केलं तर त्याची नोंद आपल्याला माहीत पडत नसताना सुद्धा ही घेतली जाते. माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा फडणवीस साहेब किंवा गडकरी साहेब, पवार साहेब आणि आमचे सर्व स्टेजवरचे सर्व नेते मंडळी याने जे प्रेम मला दिले ना, तर मी मोठा झालो आहे. तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले त्याच्यामुळे मी ह्या स्तरावर येऊन पोचलो आहे. 75 वर्ष आज पूर्ण झाली. या 75 वर्षात अनेक बरे वाईट अनुभव आले. पहिल्यांदा एक गोष्ट अशी आहे की माझं हे पुस्तक प्रकाशनाकरता संदेश द्यावा म्हणून मी आपलं पुस्तक फडणवीस साहेबांकडे दिलं. पण आता त्यांचं भाषण ऐकलं आणि मला समजलं की त्यांनी पूर्ण पुस्तक वाचलेलं दिसतंय. म्हणजे बघा, एक गोष्ट रामशेठचं साधं चरित्र वजा पुस्तक सीएम साहेबांना अजिबात वेळ येत नसतो, पण कुठं जाता येताना गाडीमधून सुद्धा त्यांनी वाचलं असेल. हे सर्व अशा पद्धतीनं विविध प्रकारे माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आहे. त्यामुळंच माझं जीवन यशस्वी झालं. आयुष्यात खाचखळगे भरपूर आले. माझ्या भाषणातील जे आहे की 10,000चं काम, 12,000चं काम, गाढवांवर माती होऊन नेण्याचं काम, ही सगळी कामं केली आणि त्याबरोबर काम मिळत नाही म्हटल्यानंतर मी झगडलो सुद्धा. 81चं आंदोलन, 84 आंदोलन याच्यात सहभाग घेतला. खरं तर आता अतुल पाटील तर आहेत, त्यांचं आमचं बोलणं झालं. 81 आंदोलनात ज्यावेळेस जसे नाक्यावर झालं, भगतसाहेबांचं डोकं फुडलं, श्रावण शेठचं, पाटील साहेबांना मार बसला, त्यावेळेला आंदोलनात मी होतो. आणि 84 आंदोलनात जे ज्येष्ठ नेते मंडळी ज्या वेळेला हॉस्पिटलात म्हणजे ज्यावेळेला तुरुंगात डांबली गेली, पाटील साहेबांना सुद्धा हॉस्पिटलात नेण्यात आलं. त्यावेळेला ते आंदोलन 84चं आंदोलन पुढे नेण्याकरता नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. मी दशरथ ठाकूर, BK ठाकूर आणि भारती पवार त्यावेळेला नेतृत्व करून ते 84चं आंदोलन मी पुढे नेलं. लोकांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं त्यातून आपण यशस्वी झालो.
बऱ्यापैकी आपले प्रश्न मार्गी लागायला सुरुवात झाली. पण या सर्वामध्ये जर पाहायला गेलात तर आपल्याला साहेबांनी सांगितलं, शून्यातून विश्वाकडे नावाचा एक लेख आला आणि त्याच्या वेळेला जे आज फडणवीस साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यावेळेला हंगामा झाला. काही गोष्टीमध्ये असं आहे की सर्वत्र तुम्हाला सहकार्य मिळेल अशातला भाग नाही, पण आपण प्रेमानं घ्यायला पाहिजे. गावकऱ्या मला धंद्यामध्ये यश मिळालं कारण ज्या ठिकाणी मी कामाला गेलो त्या गावातल्या लोकांना मी बरोबर घेतलं, त्या लोकांना सहकार्य करून घेतलं, लोकांनी मदत केली, त्यामुळं आपली कामं लवकर आणि चांगल्या अर्थानं होत गेली. आणि हे यशाचं गमक आहे की आपण आपला प्रगती करत असताना इतरांनाही बरोबर घ्यायला पाहिजे. आणि तीच माणुसकी मला अतिशय उपयोगी पडली. आणि त्याच्याकरता या गडकरी साहेब, पवार साहेब, फडणवीस साहेब किंवा मोदी साहेब त्यांचंही सुद्धा आपल्याकडे 2-3 वेळा आले, पण त्यांनीसुद्धा आम्ही ज्यावेळेला भेटलो, नमस्कार केला, तेव्हा त्यांनी आम्हाला तोच हक्काचा माणूस असा आम्हाला इथे सांगितला. आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत, एक 7-8 वर्षापूर्वी आम्ही त्यांची भेट झाली, पालकमंत्री म्हणून ते इथं होते. तेव्हापासून त्यांनी मला अशा पद्धतीनं त्यांनी प्रोत्साहित केलं की रामशेठ चलो आगे चलो. म्हणजे अशी ही सगळ्यांनी मला जी पाठराखण केलेली आहे, त्यामुळं रामशेठ ठाकूर हा पंचायतमध्ये आज ही कार्यरत आहे. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर हे चिरंजीव त्याच मार्गाने चाललेत, याचा मला अतिशय आनंद होतो. आपल्या इथे भरपूर प्रश्न आहेत. एका पत्रकार मला अशी म्हणालं, CM साहेब येत आहेत, तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी कराल? म्हटलं आम्ही काय मागणी जास्त काय करायची कारण आहे, आम्ही ज्या वेळेला भेटतो त्यावेळेला ते आमची कामं करत असतात. पण आता ह्या ग्राउंडवर पण बसलो आहे, कंपाऊंड करणं गरजेचं आहे. कुठं साधारणतः पाण्याचा प्रश्न आहे, इथले तिथले प्रश्न साहेबांशी मध्ये बसलेले असताना बोललो. तर रामशेठ तुम्ही या, आपण एकदा बसू आणि जे इथले प्रश्न प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत, विशेष करून ते प्रकल्प गावठाण विस्ताराचा असेल, पाण्याचा असेल किंवा इतर छोटे मोठे प्रश्न असतील, ते सोडवण्याकरता त्यांनी मला बसायचं आश्वासन दिलेलं आहे. आपल्याला गडकरी साहेब आहेत, आम्हाला इथं प्रश्न नाही आमचे सुटले तर आम्ही दिल्लीपर्यंत गडकरी साहेबांकडे जात असतो. आणि त्यांना फक्त नुसतं समजलं का यांना यायचं आहे तरी ताबडतोब त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला साथ दिलेली आहे की या. आणि घरातल्यासारखं म्हणजे ज्येष्ठ मंडळी जशी असते तसं आम्हाला अगदी आम्ही कधी हक्कांना जाऊ शकतो, काम करू त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकतो, हा आम्हाला आधार आहे. आणि हे सगळे इतके नेते मंडळी, मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, सभापती आहेत, सहजगत्या चांगल्या अर्थाने मी काम करू शकेन. आपला हा आशीर्वाद आहे, सहकार्य आहे, हे असंच राहावं. पण आज आपण सगळेजण जे इथे जमलेलो आहोत ते मनातून आणि हृदयातून रामशेठ ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे आहोत. आणि हे प्रेम याकरता आहे की त्यांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व याचा आपल्या सगळ्यांना जवळून परिचय आहे. माझ्याकरता अनेक आठवणी आहेत. मी 1995 साली ज्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि पनवेल ते सायन मार्गावरच्या उड्डाणपुलाचं काम हातात घेतलं, त्यावेळी हा जो पनवेल टू JNPT रोड होता, इथले कॉन्ट्रॅक्टर पळून गेले होते. टेंडर काढल्यावर कोणी काम करायला तयार नव्हतं, म्हणजे पळवलेच होते ते सगळे. आणि ती सगळी कामं पुन्हा सुरू करण्याकरता ज्या लोकांनी मला सहकार्य केलं त्याच्यात रामशेठ ठाकूर हे प्रमुख होते. ते म्हणाले या भागाचा विकास झाला पाहिजे, अडचणी आहेत त्या आपण सोडवूया. मी शिपिंगचा मंत्री झालो आणि शिपिंगचा मंत्री म्हणून JNPT मध्ये 1,00,000 कोटी रुपयाची कामं करण्याची संधी मला मिळाली. परंतु अनेक प्रश्न अडकलेले होते. त्यावेळी महेशजी JNPTचे ट्रस्टी होते. पुनर्वसनाचे प्रश्न सुटले नव्हते, लोकांना अनुदान मिळालं नव्हतं, सिडको JNPT याच्यात वाद होते. आणि त्यामुळे जगातलं 3ऱ्या नंबरचं हे कंटेनर पोर्ट याची अनेक कामं अडकलेली होती. पण या सगळ्या कामामध्ये ज्यावेळी ते माझ्याकडे आले
आणि त्यांनी ज्या चांगल्या सूचना लोकहिताच्या केल्या त्या सगळ्या सूचना मान्य करत करत आम्ही पुढे गेलो आणि एखादी गोष्ट होत नसेल तर मी त्यांना समजून सांगितले की ही करता येणार नाही, यातली अडचण आहे, ते त्यांनी स्वीकारलं. एकीकडे या भागातला गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी याचा विकास झाला पाहिजे आणि दुसरीकडे त्याच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे याची जाणीव ठेवून रामशेठ ठाकूर यांनी कार्य केलं आणि त्याचमुळे इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. इथला विकास जर होणार असेल तर त्या विकासामध्ये स्थानिक लोकांना जर रोजगार मिळणार नाही तर मग त्या विकासाचा उपयोग काय आहे. आणि म्हणून आज विकासाच्या बाबतीतला दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवत असताना भूमिपुत्रांचे अधिकार निश्चितपणे जपण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाने केलं. 2 वेळा लोकसभेत ते निवडून आले. मलाही पण त्या काळामध्ये मी मंत्री झाल्यानंतर मग भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो. त्या काळामध्ये त्यांनी आमच्याबरोबर ते आले. त्यांनी आमच्या खरं म्हणजे पक्षाचा विस्तार या भागात करण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर रामशेठ ठाकूरांचा आहे. आमची संघटना एवढी शक्तिशाली नव्हती, पण त्यांनी त्यांचं बळ उभं केलं आणि या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी आमच्या कार्यकर्त्यांना, पक्षाला मिळाली. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर मी सगळ्यांना, राजकारणातल्या लोकांना नेहमी सांगतो की राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे. पॉवर पॉलिटिक्स इज नॉट ओनली पॉलिटिक्स. तर राजकारणाचा अर्थ आहे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण. जनतेच्या शिक्षण क्षेत्र असेल, सेवेचं क्षेत्र असेल, स्वास्थ्य असेल, रोजगार असेल, जनतेचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट होऊन त्यांना चांगल्या प्रकारचं जीवन जगता येईल याचा विचार करण्याचं नेतृत्व असेल तर त्याला आपले पोस्टर बॅनर लावून मतं मागण्याची गरज पडत नाही. रामशेठ ठाकूर यांनी खऱ्या अर्थाने लोकनेता हा शब्द त्यांना सार्थक आहे. कारण या ठिकाणी त्यांच्या दानशीर वृत्तीतून लाखो लोकांना त्यांनी मदत केली. ही गोष्ट खरी आहे की पैसे कमावणाऱ्यांची समाजात कमी नाही आहे, पण मिळालेला पैसा मला समाजाने दिलेला आहे म्हणून समाजाकरता पुन्हा तो वापस करणारे लोकांची खूप कमी आहे. पण मला जे मिळालं ते समाजामुळे मिळालं आणि म्हणून ते समाजाला वापस करीन ही भावना मनात ठेवून सातत्याने आपला उदारतेचा हात, जनतेकरता आपला सगळा पैसा वाटून देण्याचा मनाचं मोठं मन हे रामशेठ ठाकूरांनी दरवेळेला दाखवलं. या भागातल्या गोरगरीब जे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांची मुलं शिकली पाहिजे, त्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे आणि उत्तम शिक्षण मिळाल्यानंतर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे याची चिंता त्यांनी सातत्याने केली. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, मी त्याला साम्राज्य म्हणणार नाही, पण शिक्षण क्षेत्रातली एवढी मोठी शक्ती उभी केली की ज्या मार्फत गेल्या अनेक वर्षामध्ये गोरगरिबाच्या लाखो मुलांचं जीवन घडवण्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला, हे विसरता येणार नाही. अनेक लोकांमध्ये शिक्षणाच्या सुविधा करून दिल्या. या ठिकाणी ज्या ज्यावेळी अडचण आली त्या त्यावेळी अनेक वेळा लोकांचे प्रश्न सोडवणं खूप महत्वाचं होतं. मी आयुष्यात विसरणार नाही, मला अनेक रस्ते आणि पूल बांधायची संधी मिळाली, पण पनवेलच्या तिथला जिथून एक्सप्रेस हायवे सुरू होतो तो चौक आणि सायन या 2 ठिकाणीचा ट्रॅफिक जाम मी त्या काळातला मी बघितला. आताही थोडा कमी झाला, पण आता आम्ही मुंबई पुन्हा नवीन हायवे बांधणार आहे पुन्हा, आणि तो आता त्याचा पहिलेही टेंडर निघालंही. आता हा अटल पूल क्रॉस केल्यानंतर लगेच 4 किलोमीटर नंतर मुंबई ते बंगलोर या द्रुतगती महामार्गाचं काम सुरू होणार आहे. त्यातलं पहिलं पॅकेजचं टेंडर निघालं आणि इथून केवळ 1.5 तासात पुणे आणि 5 तासात बंगलोरला जाता येईल असा हायवे बांधला. पण त्याचबरोबर पोर्ट देखील महत्वाचं आहे. JNPT हे आपल्या विकासाचं ग्रोथ इंजिन आहे. हे जगातलं 3ऱ्या नंबरचं पोर्ट आहे आणि भारताच्या विकासामध्ये JNPTचं खूप मोठं योगदान आहे. आणि आज हे पोर्ट खऱ्या अर्थाने ताकदीने, शक्तीने उभा आहे.
ज्या भूमिपुत्रांनी या पोर्ट करता जागा दिली, रस्त्याकरता जागा दिली, त्या सगळ्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं आणि दुसरीकडे या सगळ्या विकास कामाची फळं मात्र इथल्या स्थानिक माणसाला देखील चाकायला मिळाली पाहिजे याची तेवढीच काळजी घेणं हे रामशेठ यांनी आयुष्यभर एक तत्व म्हणून स्वीकारलं. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने हे जे राम पर्व पुस्तक आहे यात त्यांच्या जीवनाची जी सुरुवात आहे ती शून्यापासून आहे. पण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, ज्या शिक्षण संस्थेमध्ये आजही त्यांचा सहभाग आहे, त्यामागे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे. आणि म्हणून गोरगरीब सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. केवळ सुशिक्षित होणं नाही तर सुसंस्कृत देखील पिढी झाली पाहिजे याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या जीवनाची सुरुवात एक शिक्षक म्हणून त्यांनी केली आणि व्यावसायिक म्हणून देखील जी कामं केली त्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टर लोकांचा स्वभाव आहे की कामामध्ये कधीतरी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून तसंच ठेवून देतात. पण ज्यावेळी JNPT मध्ये त्यांनी कामं केली, कुठल्याही कामात कधी बेईमानी नाही केली, कामाची तक्रार नाही आली. कारण मी अनेक वेळा क्वालिटीच्या बाबतीत बराच आग्रही होतो, पण मी मेहनतीने काम करीन, हे सगळे प्रकल्प चांगले तयार झाले पाहिजे. केवळ पैसे कमवणं मला केवळ अपेक्षित नाही आहे, हे प्रकल्पही चांगले होतील आणि ते करताना मला 2 पैसे मिळाले तेवढे मी समाधानी आहे, ही वृत्ती त्यांनी ठेवली. आणि त्यांच्याबरोबर माझ्याकडे अनेक वेळा ते आले त्यावेळी त्यांनी आपल्यावर अनेक इथले तरुण लोक कॉन्ट्रॅक्टर तयार केले आणि मला सांगितलं की या सगळ्या लोकांना जर कामं मिळाली तर कामही चांगलं होतील आणि स्थानिक जनता आपल्याला सहकार्य पण करेल. त्यामुळे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण करणारं राजकारण त्यांनी केलं. 1952 आपलं विशेषतः 52 वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी का निवृत्त झाले मला कळलं नाही. पण सुनील गावस्करांनी आपल्या ज्यावेळी ते उत्तम क्रिकेट खेळत होते त्यावेळी कलकत्ता टेस्टमध्ये त्यांनी 92 रन काढले, अनेक विश्व रेकॉर्ड तयार केला आणि अचानक त्यांनी निवृत्ती जाहीर केली फर्स्ट क्लास क्रिकेटमधून. तेव्हा लोकांनी त्याला विचारलं की तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये उत्तम क्रिकेट खेळता, तुम्ही निवृत्त का होता? तेव्हा तटकरे साहेब त्यांनी दिलेलं उत्तर जरूर लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही आणि मी. त्यांनी उत्तर असं दिलं की लोक असं विचारतात तुम्ही का रिटायर्ड होत आहात, तेव्हा रिटायर्ड होण्यामध्ये मजा आहे. आणि लोक जेव्हा म्हणतात तुम्ही केव्हा रिटायर्ड होणार आहात तेव्हा त्यातला अर्थ समजून घेतला पाहिजे की आता लोकांची अपेक्षा काय आहे. कारण सत्तेच्या खुर्चीला असा फेविकॉल लागलाय का जो चिपकला तो उठतच नाही. जसा इलेक्ट्रिकचा करंट लागतो आयुष्यभर आणि समाधान कुणी नाही. म्हणजे पहिल्यांदा म्हणतात मला आमदारकीचं तिकीट द्या. मी एकदा राजस्थानच्या विधानसभेत भाषणाला म्हटलं होतं की राजकारण हे दुःखी आत्म्यांचा, अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. नगरसेवक याकरता दुःखी आहे की तो म्हणतो मला आमदारकीचं तिकीट मिळालं नाही. आमदार याकरता दुःखी आहेत ते म्हणतात की मला मंत्री पद मिळालं नाही. मंत्री ज्यांना पद मिळालं ते म्हणतात मला चांगलं डिपार्टमेंट मिळालं नाही. आणि ज्यांना डिपार्टमेंट मिळालं ते म्हणतात आता मला मुख्यमंत्र्याचा चान्स आहे तो केव्हा मिळणार आहे. आणि मुख्यमंत्री म्हणतात की आता आमचे श्रेष्ठ नेते किती दिवस ठेवतात केव्हा काढतात भरोसा नाही, म्हणजे सगळ्या ऑक्सिजनवर. आणि म्हणून तृप्त आत्मे राजकारणात खूप कमी आहे. जे मला समाजाकरता आलं ते मी केलं. जनतेने मला जेवढे आशीर्वाद दिले त्याच्याप्रमाणे माझी जबाबदारी लोकशाहीमध्ये पाळली. आणि समाजकारण जे आहे, सेवा आहे लोकांची, शिक्षणा क्षेत्रातलं कार्य असेल, सर्व याच्यामध्ये मी आता काम करत राहीन असं म्हणून त्यांनी 52व्या वर्षी सांगितलं मी निवडणूक लढवणार नाही. कारण म्हणजे एक गोष्ट महत्वाची आहे की आज रामशेठ सारखे नेते राजकारणामध्ये जवळपास नाही आहेत. खरं म्हणजे आपलं राजकारण आणि तो आजच्या आपल्या याचा विषय नाही आहे. पण आमच्यासारख्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सत्ताकारण केवळ उपयोगाचं नाही आहे, तर सामाजिक जबाबदारी, सामाजिक दायित्व, सामाजिक संवेदनशीलता
समाजातला गाव गरीब मजदूर शेतकरी यांच्याबद्दलची कटिबद्धता, शिक्षण असेल, स्वास्थ्य असेल, सेवा असेल, रोजगार असेल, या क्षेत्राबद्दल सातत्याने प्रश्न सोडण्याकरता तळमळीने काम करणं हे खरं राजकारण आहे. आणि ते राजकारणाचं व्रतस्थ राजकारण रामशेठ यांनी आपल्या जीवनात स्वीकारलं. आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.